न उकललेला हत्येचे गूढ म्हणजे डोंबिवलीतील स्नेहल गवारे हत्याकांड। रात्रभर आपल्या मुलीचा शोध घेऊन वैतागलेले आईबाप त्याच पलंगावर रात्रभर विसवले। दिल्लीत 2008 मध्ये घडलेलं आरुषी तलवार हत्याकांड तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। मात्र दिल्लीत घडलेल्या या आरुषी तलवार हत्याकांडाच्या बरोबर 1 वर्षाआधी महाराष्ट्रातही अशीच एक घटना घडली होती। दिल्लीच्या आरुषी तलवार हत्याकांडाशी अगदी मिळती जुळती। या घटनेत स्नेहल गवारे नावाच्या एका तरुणीचा 21 जुलै 2007 रोजी तिच्या घरात असलेल्या बेडमध्येच मृतदेह आढळून आला होता। स्नेहल गवारे, वय वर्ष 21, डोंबिवलीतील निनाद सोसायटी मध्ये राहत असलेली स्नेहल अंधेरीच्या सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकत होती। स्नेहल अभ्यासात फारच हुशार होती आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी ती चांगल्या मार्काने वर्गात पासही होत होती। तिची ही शैक्षणिक प्रगती पाहून सर्वच जण तिचं कायम कौतुक करायचे। स्नेहलला अभ्यासासह फिरायला देखील खूप आवडायचं, त्यामुळे सुट्ट्यांमध्ये ती कायम आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायची। अशातच स्नेहल एकदा ट्रेकिंगला गेली असता तिच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती। स्नेहलला डॉक्टरांनी 1 ते 1.5 महिना घरीच आराम करण्याचा सल्ला दिला होता। स्नेहलच्या पायालाच दुखापत झाली असल्यानं ती घराच्या बाहेर सहसा कोठेही जात नव्हती। त्यामुळे घर आणि अभ्यास असाच तिचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम होता। पाहायला गेलं तर तिच्या आयुष्यात सर्व काही आलबेल सुरू होतं। स्नेहलची आई एका शाळेत शिक्षिका होती आणि तिचे बाबा सुद्धा एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते। आई वडील दोघे काम करत असल्यानं स्नेहल कायम घरी एकटीच असायची आणि त्यातल्या त्यात पायाला दुखापत झालेली असल्यानं तिचं बाहेर जाणं येणं बंद झालेलं होतं। अशातच 20 जुलैला स्नेहलची आई शाळेतून घरी परतली। तेव्हा स्नेहल घरात नव्हती, म्हणून आईला तिची काळजी वाटू लागते। आईला आणखी एक बेचैन करणारी गोष्ट म्हणजे दुपारी 3:28 आईला स्नेहलच्या फोनवरून एक ब्लँक SMS आलेला असतो। मात्र त्यावेळी आई शाळेत असल्यानं तिनं स्नेहलच्या या SMS कडे फारसं लक्ष दिलेलं नसतं। घरात आल्यापासून प्रत्येक तासागणिक आईचं टेन्शन हळूहळू वाढू लागतं। ती स्नेहलला फोन सुद्धा करण्याचा प्रयत्न करते, पण स्नेहलचा मोबाईल तिला नॉट रिचेबल लागत असतो। आई घरात आल्यापासून स्नेहलच्या बेडरूमचा दरवाजा देखील बाहेरून बंद असतो। या सर्व गोष्टींमुळे स्नेहलच्या घरच्यांची चिंता सतत वाढू लागते। स्नेहलची आई कल्पना गवारे यांच्या म्हणण्यानुसार 20 जुलैच्या दिवशी दुपारी स्नेहलच्या फोनवरून एक SMS त्यांना आला होता। मात्र त्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि घरी आल्या त्यावेळी बेडरूमचा दरवाजा बाहेरून लॉक होता, म्हणून त्यांनी फोन केला तर मोबाईल आउट ऑफ रेंजमध्ये होता। हॉलमध्ये एक दोरखंड आणि पाण्याचा रिकामा ग्लास दिसला, त्यामुळे त्यांच्या मनात थोडीशी शंका आली होती असं म्हणायला वाव आहे। स्नेहलच्या पायाला दुखापत झालेली असल्याने स्नेहल बऱ्याच दिवसापासून घरातून बाहेर गेली नव्हती, म्हणून 20 जुलैच्या त्या दिवशी स्नेहल कोणालाही काहीही न सांगता अचानक कुठे गेली असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाला होता। तिचा फोनही त्यावेळी बंद असल्याने तिच्याशी संपर्क साधणं अशक्य होतं। याशिवाय आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्नेहलची आई ज्यावेळी शाळेतून घरी आली त्यावेळी स्नेहलची चप्पल दाराबाहेरच होती, म्हणून चप्पल न घालता स्नेहल घरातून कुठे गेली असा प्रश्न स्नेहलच्या आई वडिलांना सतावू लागला होता। 20 जुलै 2007 रोजी स्नेहल तिच्या घरातूनच अचानक गायब झाली।
त्यामुळे तिच्या आई वडिलांना तिची खूप काळजी वाटू लागली होती. स्नेहलच्या आईनं स्नेहलच्या मित्रमैत्रिणींना फोन करून स्नेहल बद्दल विचारपूस सुद्धा केली, पण स्नेहल कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. म्हणून स्नेहलच्या काळजीनं तिचे आई वडील फारच अस्वस्थ होऊ लागले होते. स्नेहल नक्की कुठे आणि का गेली? तिने मला सांगितलं का नाही? आणि हा असा ब्लँक मेसेज का पाठवलाय तिने? ती कुठल्या संकटात तर नसेल ना सापडली? स्नेहलच्या आईवडिलांना त्यावेळी अनेक नको नको त्या प्रश्नांनी अक्षरशः भेडसावून सोडलं होतं. पण वाट बघण्यापलीकडे त्यांच्या हाती अजून दुसरं काही उरलं नव्हतं. दोघे एकाच वेळी घराच्या दाराकडे एकटक पाहत होते. तरुण मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानं आई वडिलांना अन्न पाणी गोड लागत नव्हतं. रात्रभर दाराकडे लक्ष ठेवून दोघे जागेच होते. अशातच स्नेहलच्या आईला बेडरूम मध्ये एक थर्मास बाजूला ठेवलेला दिसतो. त्या थर्मासकडे लक्ष जाताच स्नेहलची आई काही क्षणासाठी स्तब्ध होते. तिच्या मनात काही प्रश्न निर्माण होऊ लागतात, कारण आज हा बाहेर असलेला थर्मास कायम त्यांच्या बेडमध्येच ठेवलेला असतो. म्हणून आज अचानक हा थर्मास बाहेर कोणी काढला असा प्रश्न आईच्या मनात निर्माण होतो. पण त्या प्रश्नाकडे काहीसं दुर्लक्ष करून ती तो थर्मास पुन्हा बेडमध्ये ठेवण्यासाठी बेडकडे जाते. आई थर्मास मध्ये ठेवण्यासाठी समोर असलेले कपडे बाजूला करू लागते आणि त्यात तिच्या नजरेसमोर असलेलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकाएकी बदलू लागतात, कारण त्या बेडमध्ये कपड्यांखाली आईला स्नेहलचे पाय दिसतात. ती घाई सर्व कपडे बाजूला करते तेव्हा तिला हातपाय बांधलेला स्नेहलचा मृतदेह दिसतो आणि आई मोठ्यानं हंबरडा फोडते. प्रत्यक्षात या घटनेसंदर्भात जेव्हा वृत्तसंकलन करण्यासाठी मी गेलो होतो आणि यामध्ये माझ्या पद्धतीने ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे तसा आज जशी अद्ययावत यंत्रणा पोलिसांकडे सुसज्ज आहे तशी तेवढी नाही, परंतु क्षमतेची यंत्रणा त्यावेळेस होती. स्नेहल गवारीच्या मृत्यूप्रकरणी स्नेहल गवारीचा मोबाईल फोन, त्यावर आलेला शेवटचा कॉल किंवा एवढ्या तपासानंतरही काहीच सापडत नसेल तर स्नेहल गवारीशी सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये राहणाऱ्या लोकांच्या चौकशा, त्याचबरोबर स्थानिक पातळीवर तिला कुठल्या गँग वगैरे जी प्रख्यात गँग होती त्या गँगशी कुठला संबंध, आणि विशेष असं की स्नेहल गवारीची डेड बॉडी जी आहे ते तिच्या घरामध्येच आढळली आणि रात्रभर आपल्या मुलीचा शोध घेऊन वैतागलेले आईबाप त्याच पलंगावर रात्रभर विसवले आणि उघड्या डोळ्यांनी रात्र काढली. मात्र मनात एकच विचार की स्नेहल गेली कुणीकडे. 20 जुलै 2007च्या त्या दिवशी स्नेहलचे आईवडील अतिशय टेन्शनमध्ये होते, कारण त्यांच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेली त्यांची लाडकी मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. म्हणून ती काळी रात्र त्या दोघांनी अक्षरशः जागून काढली. एका क्षणापुरतही त्यांना आपले डोळे मिटता आले नाहीत, कारण त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांच्या समोर नव्हता. हे सर्व थरार नाट्य घडत असताना बेडरूमच्या त्या बेडजवळच आई वडिलांचा सतत वावर देखील होता, ज्या बेडमध्येच मारेकऱ्याने अतिशय निर्दयीपणे स्नेहलचा मृतदेह लपवला होता. स्नेहलचा मृतदेह तिच्या घरातल्या बेडमध्ये सापडल्यानं सर्वत्र खळबळ माजली. ज्यावेळी स्नेहलचा मृतदेह आईला बेडमध्ये सापडला तेव्हा तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. स्नेहलचे हातपाय दोरीनं बांधलेले होते. स्नेहलचा गळा आवळून तिची हत्या केली असं पोलीस चौकशीत नंतर निष्पन्न झालं. हत्या केल्यानंतर हातपाय बांधून तिचा मृतदेह बेडमध्ये कोंबण्यात आला होता.
पोलीस तपासात अजून एक गोष्ट निष्पन्न झाली, ती म्हणजे स्नेहलवर कोणत्याही प्रकारे शारीरिक अत्याचार करण्यात आलेले नव्हते। आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील सर्व मौल्यवान वस्तू देखील जागच्या जागीच ठेवलेल्या होत्या। त्यामुळे स्नेहलची हत्या कोणी आणि का केली या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली। त्यावेळी स्नेहलच्या हत्येशी एक नाव जोडलं जाऊ लागलं आणि ते नाव म्हणजे हितेन राठोड। हितेन राठोड हा स्नेहलचा प्रियकर होता। हितेन आणि स्नेहल दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकतही होते। ते एकमेकांना डिसेंबर 2000 पासून ओळखत होते। आधी त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं। हितेन आणि स्नेहलचं एकमेकांशी असलेलं हे नातं तिच्या घरच्यांनाही त्याकडे माहीत होतं असं म्हटलं जात होतं। म्हणून स्नेहल बेपत्ता झाल्यानंतर स्नेहलच्या आईनं हितेनला सुद्धा फोन केला। मात्र असं म्हणतात की त्यावेळी त्याचा फोन अजिबात लागत नव्हता, पण काही वेळानंतर त्यानं समोरून फोन करून त्याला देखील स्नेहल कुठे आहे हे माहीत नाही असं स्नेहलच्या आईला सांगितलं होतं। पोलिसांना आता स्नेहलच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी हत्येचा उद्देश लक्षात घेणं आणि मग आरोपीला अटक करणं हे अग्निदिव्य पार करायचं होतं। म्हणून सर्वात आधी पोलिसांनी तपासाचा मोर्चा स्नेहलच्या मोबाईलच्या दिशेनं वळवला आणि त्यांना लवकरच पहिलं यश प्राप्त झालं। पोलिसांना फोर्ट परिसरात एका दुकानदाराकडे स्नेहलचा मोबाईल सापडला, पण फोनमध्ये सिम कार्ड मात्र नव्हतं। यावेळी दुकानदारानं सांगितल्याप्रमाणे मोबाईल विकणाऱ्याचं स्केच बनवण्यात आलं, पण या स्केचमध्ये दिसत असलेला नक्की व्यक्ती कोण आहे याचा छडा मात्र लागला नाही। या प्रकरणात स्नेहलच्या आई वडिलांसहित एकूण 80 जणांची पोलिसांनी चौकशी केली। स्नेहलची बहीण, मित्र, मैत्रिणी, घरकाम करणारे व्यक्ती आणि एका इलेक्ट्रिशियनची पण चौकशी पोलिसांनी केली। यासह त्याकडे चर्चेत असलेल्या डी कंपनीच्या काही गुंडांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं, पण तरी सुद्धा पोलिसांच्या हाती मात्र काही एक लागलं नाही। स्नेहलचे कुटुंबीय आणि तिचा बॉयफ्रेंड यांची देखील कसून चौकशी झाली। तिचा कॉलेजचा मित्र हितेन राठोड याने तिची हत्या केली की दिल्लीच्या आरुषा हत्याकांडाप्रमाणे आई वडिलांनीच आपल्या पोटच्या पूर्वीला संपवलं असे अनेक तर्कवितर्क तपासाच्या दरम्यान लावले गेले आणि म्हणून पोलिसांनी या प्रकरणात तिच्या आई वडिलांसह तिचा कॉलेजचा मित्र अशा एकूण 40 जणांची चौकशी केली होती। पोलिसांनी सुरुवातीला संशयाची सुई स्नेहलचा बॉयफ्रेंड हिरेन राठोड याच्यावर वळवली होती, मात्र स्नेहलचा फोन विकत घेणाऱ्यानं ओळख परेडमध्ये हिरेनला ओळखलंच नाही। याशिवाय त्यानं केलेल्या वर्णनानुसार फोन विकणाऱ्याच्या आणि हिरेनच्या उंचीतही फार मोठा फरक होता। त्यामुळे पोलिसांनी हिरेनला कधी ताब्यातच घेतलं नाही। पुढे 2008 पर्यंत हिरेननं पोलिसांना तपास कार्यात पूर्ण सहकार्य केलं आणि त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेला। साल 2010 मध्ये हिरेनला आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे भारतात परतावं लागलं। नेमकं त्याच वेळी स्नेहलच्या हत्येची केस कल्याण पोलिसांकडे देण्यात आली आणि त्यांनी हिरेनला आपल्या ताब्यात घेतलं। पुन्हा एकदा हिरेनची चौकशी करण्यात आली आणि तो सोबतच त्याच्या नार्को टेस्टची मागणीही पोलिसांनी केली। मात्र हिरेननं नार्को टेस्टला संमती न दिल्यानं त्याची नार्को टेस्ट घेण्यात आली नाही। तपासादरम्यान जवळपास वर्षभर हिरेन पोलिसांच्या ताब्यात होता, पण त्याच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध न झाल्यानं त्याला पुढे सोडून देण्यात आलं। थोडक्यात पोलिसांच्या तपासानुसार हिरेन राठोड हा निर्दोष होता। या प्रकरणात स्नेहलच्या आई वडिलांची देखील चौकशी झाली। कदाचित होऊ शकतं की आई वडिलांनीच मुलीचा शेवट केला, परंतु चौकशी अंती पोलिसांना काहीच मिळालं नाही। स्नेहल गवारेचा असलेला बॉयफ्रेंड हितेन राठोड
याची देखील चौकशी केली, मात्र पोलिसांना काहीच आढळून आलं नाही. या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं हे 13 वर्ष जर रहस्यमय राहिलं, गुलदस्त्यात राहिलं, तर त्या स्नेहल गवाराच्या मृत्यूला न्याय मिळणार कसा असा प्रश्न आज तरी निर्माण झाला आहे. स्नेहलच्या हत्येप्रकरणी हिरेंची सुटका करण्यात आली, कारण त्याच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा पोलिसांना कधी सापडलाच नाही. आज या घटनेला घडून जवळपास 16 वर्षाहून जास्त काळ उलटून गेलाय, तरी सुद्धा स्नेहलच्या हत्येचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. म्हणूनच आज असं खेदाने म्हणावं लागतंय की 21 वर्षीय स्नेहलचा खून करून तिचा मृतदेह तिच्या बेडमध्ये कोंबणारा एक निर्दयी गुन्हेगार आजही या समाजात मोकाट फिरतोय. अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका नव्या गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.